स्पर्धा परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर रेषीय समीकरण हा चॅप्टर आपल्याला समजलाच पाहिजे. आणि ज्यावेळेस हा चॅप्टर आपल्याला समजेल, अंकगणितामध्ये कसलाही प्रश्न असू द्या, प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला जवळपास रेषीय समीकरण हे वापरावंच लागतं. मग आता प्रश्न पाहूयात काय. 6 गायी व 7 बैल यांची किंमत एकसारखी आहे, म्हणजे किती येणार? जर एका गायची किंमत आपण जी एवढी मानली आणि एका बैलाची किंमत बी एवढी मानली, तर 6 गायी म्हणजे 6 गुणिले किती येणार? जी येणार. म्हणजे किती येणार? 6 जी बरोबर 7 बैलांची किंमत आहे. 6 गायींच्या किमती बरोबर 7 बैल म्हणजे किती येणार? 7 बी. हे आपल्याला झालं पहिलं रेषीय समीकरण मिळालं. नंतर ना काय दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, तर जर 3 गायी व 5 बैल यांची एकूण किंमत 10,200 आहे, म्हणजे किती येणार? 3 जी अधिक 5 बी बरोबर 10,200. मग प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर प्रत्येक बैलाची किंमत किती, म्हणजे एका बैलाची किंमत काढायची. मग जर बैलाची किंमत काढायची तर आपल्याला या ठिकाणावरून जी ची किंमत उडवावी लागेल. म्हणजे एका गायीच्या किती पट बैलाची किंमत हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काढावं लागेल. म्हणजे हा गुणाकारामधला 6 जर इकडे भागाकारामध्ये गेला ना, तर एका गायीच्या किती पट बैलाची किंमत हे समजेल. म्हणजे जी बरोबर काय येणार, तर 7 भागिले 6 बी हे आपल्याला हेतून मिळालं. बरोबर आहे. मग ही जी किंमत जर ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये घातली ना, तर आपल्याला बैलाची किंमत मिळेल. म्हणजे किती येणार? 3 गुणिले 7 भागिले 6 बी अधिक 5 बी बरोबर 10,200. म्हणजे त्या ठिकाणी किती येणार? 3 एक 3, 3 दुणे 6, बे एक बे, बे पंचे 10. म्हणजे किती येणार? 7 बी अधिक 10 बी भागिले 2 बरोबर किती येणार? 10,200. हा भागाकारामधला 2 गुणाकारामध्ये गेला बरोबरच्या चिन्हाच्या साईडला, तर त्याचा गुणाकार होणार. म्हणजे किती येणार? 17 बी बरोबर 2 जर गुणलं तर किती येणार? 20,400. म्हणजे किती येणार? बी बरोबर 20,400 भागिले 17. म्हणजे किती येणार? 17 एक 17, 17 एक 17, बाकी राहिले 3, 17 दुणे 34, शून्याशी शून्य शून्याशी शून्य. म्हणजे किती येणार? बी बरोबर येणार 1200. म्हणजेच एका बैलाची किंमत आपल्याला या ठिकाणी किती मिळालेली आहे, जी की आहे 1200. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1200 रुपये.